नमस्कार मंडळी, नवीन व्लॉग मध्ये तुमच्या समध्यांचं स्वागत आहे. तर आज आपण एका फेमस युट्यूबरला भेटायला निघालोय मित्रांनो. तर तुम्हाला खोटं वाटेल पण लय फेमस युट्यूबर आहे, लय म्हणजे लय फेमस. पण ते जागेवर आहे का नाही मला माहित नाही, गावला पाहिजे फक्त. गावला तर तुम्हाला दाखवतो, पण व्लॉग शेवटपर्यंत बघितलाच पाहिजे. तब्बल 5 वर्षानंतर मी ह्या रोडनं निघालोय आणि जुन्या आठवणी सगळ्या ताज्या झाल्या. मी इकडे यायचो ना कॉलेजवरनं येत जाताना ह्या रोडने यायचो मी सासवड मार्गे. तर वडापावल्या गाड्या असतात त्यांना, ट्रकवाल्यांना, टमटमवाल्यांना हात करून त्यांच्या बरोबर यायचं मी. इष्टी बिष्टीनं आपल्याला जमायचं नाही, आपलं त्यांना हात करायचा, 50-60 रुपये द्यायचं आणि यायचं. आज मला सगळ्या आठवणी ताज्या व्हायला लागल्या त्या रोड बघून इकडचं. मी लय दिवसानंतर आलोय. जवळजवळ लास्ट टाइम ह्या रोडनं आलतो मी माझी डिग्री घ्यायला कॉलेजमधनं. डिग्री नाही, लिव्हिंग सर्टिफिकेट. हा डिग्री पण म्हटलं तरी चालेल आणि लिव्हिंग सर्टिफिकेट पण. आणि त्यानंतर आज चाललोय मी, कारण काम आहे म्हणून साठी. आता आम्ही जेजुरीमध्ये आलोय बघा. इथं जेजुरी गड इकडे दिसतात. आणि सगळ्यात वाईट गोष्ट माहिती आहे का इथली काय आहे, म्हणजे माझी स्वतःची, की मी ना या रोडनं 4-5 वर्ष झालं ट्रॅव्हल केलंय. जाणं येणं या रोड नव्हतं, पण माझं एकदा पण मी इथं गेलो नाही. म्हणजे माझ्यासाठी दुःखद गोष्ट आहे. कधीतरी मला जायचं आहे, पण असं जायचं आहे की तसं जायचं आहे. तो मला कळत असेल मला कसं जायचं तिथं, असं माझं स्वप्न होतं. आलो तर तसंच येणार, नाही तर असं नाही. थोडक्यात तुमच्या वहिनीला घेऊनच जायचं आहे, बाकी काय नाही. आता मी इथं सासवड आणि जेजुरीच्या महामार्गावर आहे. एवढी इथं मिसळची दुकान आहे ती तुम्हाला सांगतो. अनलिमिटेड मिसळ 60 रुपयाला के, आणि असली भयानक नाव आहे ती. एवढी मिसळची दुकानं बघून मला एकच आठवलं, बाई हा काय प्रकार आहे. आणि ही ह्यांची मिसळ, पाव, मटकी, हे फरसाण, ह्याला काय पण म्हणू शकता, नमकीन बिमकीन, कांदा लिंबू मिरची नाही, गाजर टोमॅटो सॉरी, आणि ही भाजी. तर मी माझं सेंटेन्स माघारी घेतोय बरं का. मला मिसळची टेस्ट आवडली आणि मी आता एक्स्ट्रा पाव मागितलं तर खरं तर. आणि मी आता जाता त्यांना म्हणणार आहे की मी एक यूट्यूबर आहे, तर मला तुम्ही फुकटमध्ये मिसळ द्या. जर त्यांनी फ्रीमध्ये दिलं तर मी त्यांना सांगतो की मी तुमचं प्रमोशन करतो, तुम्ही मला फ्रीमध्ये देताय का बघा. तुम्ही मालक आहे का? मी यूट्यूबर आहे माहिती आहे का. जर मी तुमच्या मिसळचं प्रमोशन केलं तर तुम्ही आम्हाला मिसळ फ्री देताल का? देऊ घे, देताल पण नको. तुम्ही देताल म्हणला तिथलं मोठी गोष्ट. एवढा एक्स्ट्रोवर्ट मी पहिल्यांदाच झालो आयुष्यात. इथं मिसळ खाल्ली मी इथं. आता मला माहित नाही कोणती चांगली ह्या रोडला मी खाल्ली, तर मला चांगली लागली. दुसरी कुठली असली तर कमेंट करून सांगा. पुढच्या बारीनं खातो मी. येणं जाणं माझं चालू राहणार आहे आता. जिंदगीत पहिल्यांदा असले चाळे गेलते मी. मला कसं तरी ऑकवर्ड वाटत होतं, पण मी पैसे दिले बरं का. मी तुम्हाला वाटलं तर स्क्रीनशॉट टाक. मी पैसे दिले, त्या मालकांना भेटलो, त्यांनी मला कार्ड दिला. थांबा कार्ड दाखवतो. राहते राहत थांब, कार्ड बघू बरं. ह्या कार्ड दिला, कार्ड दिले. म्हणले की आमच्याकडे कस्टमर पाठवून त्यानंतर येताना या. म्हणलं ठीक आहे. चहा विचारत होते फ्रीमध्ये, पण मी चहा पित नाही. तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे, जवळची माणसं आहे ना तुम्ही माझ्या लय, त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे मी काय खातो काय पितो. पण तुम्हाला माझी लय काळजी आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला वरचीवर सगळे अपडेट देत असतो. आता मी चाललोय पुण्याला खरं तर सांगायचं तर, कारण आपली 2 युट्यूबची प्ले बटन आली ती फायनली सरप्राईज रिव्ह्यू झाले. ठीक आहे, चला चालतो. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशान पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. हे बघा विठ्ठलाची मूर्ती आहे इथं. ही मूर्ती बनल्यापासून ह्या रोडनं मी दुसऱ्यांदा चाललोय फक्त. आणि हे दिव्य घाट लागलेला आहे. पुण्यावरून सासवडला जाताना जो घाट लागतो त्याला दिव्य घाट असं म्हणतात, असं मी भूगोलात वाचलेलं. आणि आमच्या पुणेमधून साताराला जाताना जो लागतो त्याला खंबाटकी घाट म्हणतात. आणि एकदम मस्त अशा घाटाचं सुरुवात झालेली आहे. पावसाळा असून पण पाऊस नाही, कारण मी आलोय. मी जिथं जातो तिथं दुष्काळ कॅरी करतो सगळीकडे, सगळंच मान तालुक्यातला. सकाळपासून पाऊस पडला असेल, पण मी आल्यापासून आता इकडं पाऊस पडणार नाही. धन्यवाद. वेदर रिपोर्ट संपलेला आहे आणि भेटूया 7:30च्या बातम्यामध्ये. धन्यवाद. काय मित्रांनो माहित आहे का, घाट उतरून खाली पुण्यात आलं का नाही की करिअरचं प्रेशर येतच. आता कानावर पण प्रेशर आला, कसं काय कळलं नाही मला, पण वैताग आला. पुण्यात आलं की पुण्यातनं जावं वाटत नाही. एवढं पुण्याचं वातावरण भारी, म्हणजे मला लय भारी वाटतं इकडं आलं की. आणि उचापत्या पण करू वाटतं त्या, पण सीन असं आहे की आता उचापत्या करायचं वय राहिलं नाही, कारण आपलं वय वाढतंय. आणि एक वेळ आपलं वय वाढतंय ते पण ठीक आहे, मला काय वाटत नाही एवढं काय, ठीक आहे वय वाढणार, पण आपल्या आईबापांचं पण वय वाढतंय. ती म्हातारी होती, ती त्यांच्यासाठी काहीतरी आयुष्यात करायचं आहे. आणि आपलं काय, आपलं तर चालूच राहणार, अजून आपल्याला बराच टाइम आहे. पण त्यासाठी मी उचापत्या करत नाही, नाहीतर मला कधी कधी वाटतं. 5 hours later. आता ह्यांनी माझी गाडी वर घातली तिथं, आता मला खाली गाडी मजा येते. हे कोणाची बाजूला गाडा, चला
आपला हात्यार खाली येणार आहे आता. ही आला 86. आता ही वर जाणार आहे आणि ही गाडी इकडं जाणार आहे. ही गाडी खाली येणार आहे. तसंच झालं पाहिजे. बरोबर बघतो आता. ही वर, ही गाडी इथं आणि ही गाडी खाली. खालनं बघ गाडी कशी दिसते. फायनली फेमस युट्यूबर भेटलं ते मला आणि तुम्ही पाठीमागं बघू शकता मी कुठे आहे. नॉस्टॅल्जिया हिट झाला आणि बघा युट्यूबर. यांचे ना 17.5 लाख फॉलोवर येते पण कोणाला सांगितलं नाही. 1 लाख रिव्हील केलं ते. बाकी सगळे बाकी गोल्डन प्ले बटन कुठे आहे तुमचं? नुसतं लावत चाललं. ह्यांना दाखवायला आणले मी माझं सिल्वर प्ले बटन ठेवलंय गाडीत. ते आता दाखवतो त्यांना. आणि ह्यांचं पण घेऊन जाणार आहे. म्हणजे 2 सिल्वर प्ले बटन आता माझे झाले, दोन्ही घेऊन जाणार आहे. त्यांचं प्ले बटन आलंय. सर तुमची डिलिव्हरी द्यायला आलो तुम्ही. थँक्यू. माझी डिलिव्हरी उघडून दाखवा. कुणाचं नाव लिहिलंय तुम्ही बटनवर? तुमच्या सरांच्या बटनवर सरांनी नाव लिहिलंय. कुठं आहे नाव? कुठं आहे? उलट झालं. नाही बरोबर आहे. हा इकडचं काय असं काय विषय नाही. चालते की सरांच्या प्ले बटनवर सगळी गाणी वाजणार. धन्यवाद सर. ह्यांच्या चॅनलचे सबस्क्रायबर पूर्ण झाले मग आम्ही ठरवलेलं की त्यांच्या चॅनलवर पहिल्यांदा ते टाकणार, सगळी गाणी वाजणार आणि माझं ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी ह्यांच्या चॅनलचं नाव टाकणार. एवढी तर फ्रेंडशिप पाहिजे म्हणतो. आता लावायचं कुठं ते मला म्हटलं प्रॉब्लेम झालाय. थँक्यू बरं का. थँक्यू मला बटन दिल्याबद्दल. मित्रांनो आबाळ फुटलं, काळीच फाटलंय, मर्याचं नाव घेतलं, लय बरं वाटलंय. ओम नमः शिवाय, जय मरी माता. तर साहेबांनी आमच्यासाठी स्पेशल युट्यूबचं प्ले बटन आणलं, सिल्वर प्ले बटन. आणि तुम्हाला खरं सांगतो, मी खोटं सांगणार नाही, सगळी गाणी वाजणारचं नाव लिहिलंय जाऊ. तुम्ही बघा आमच्या चॅनलला भेटणार नव्हतं 100Kचं. अजून पण बघा ते व्हेरीफाईड टिक आले नाही. पण सरांनी त्यांच्या चॅनलचं नाव बदलून मला सगळी गाणी वाजण्यासाठी 100Kचं एवढं मोठं सॅक्रिफाईस केलं. त्याबद्दल मंडळ त्यांचं खूप खूप आभार आहे. सर नुसतं हसत. सर बोला तुम्ही 2 शब्द. असं काही नाही. ही बटन जी आहे ती सगळी गाणी वाजणारच आहे. आणि अजून एक स्पेशल ऑनर सरांनी फाउंडर ऑफ सगळी गाणी वाजणारचे फाउंडर तसले पावडर बिवडर आहे. फाउंडर नाही पावडर बिवडर. त्यांची व्हिडिओची सुरुवात या ठिकाणाहून झाली इथं. हा ही काय ती मंदिर नको दाखवू, गाडी तर अजिबात नको दाखवू. पण इथं आम्ही एक व्हिडिओ केली मी आणि आदित्यनं फक्त नॉस्टॅल्जिया हिट करायसाठी आलतो. आता सर इथंच राहतो त्यामुळे सरांकडे भेटायला आलतो. आणि इकडे आम्ही फोटोशूट करायला येतो. इकडे एक हेलिपॅड पण आहे, माझं फोटो पण आहे. मी कदाचित दाखवेन तुम्हाला स्क्रीनवर. ह्या साईडला सरांची पहिलं प्रेम होतं. हे नाही तसं नाही काय नव्हतं. इकडे कॉलेजमध्ये काय आम्ही दुसरे कपल बघायला यायचो. आमचं काय नव्हतं. आम्हाला कोण गरीबाला विचारता येतं. आम्ही त्याच्यामुळे असलं धंदा केलं. आधी आधीपासून बोलतो की सर इकडे कपल बघण्यासाठी यायचं. पलीकडचे डोंगर तिकडे कपल बघायला यायचं. पण सरांची ती इच्छा पूर्ण नाही. सरांची आता सर आमची राहिलेली पूर्ण करते. माझं म्हणणं आहे तुम्ही ते नको करायला. तुम्ही कपल बना का तुम्ही कपलला त्रास द्यायचे काम करा. आम्ही होतो त्या बजरंग दल मध्ये. तुमचं काय आहे? तुम्ही आपलं चांगले सिक्रेट सोसायटी होती इल्युमिनाटी. पण नॉस्टॅल्जिया हिट झाला मित्रांनो खरंच. मी इथं सगळ्या गोष्टी आमच्या स्टार्टिंगच्या इथं झालता. मी व्हिडिओ तुम्हाला दाखवले असता पण लय क्रिंज आहे, भयानक क्रिंज. पण फोटो चांगले आहेत. मी तुम्हाला 2 फोटो दाखवतो. इथं पाठीमागं हेलिपॅडच्या इथं मी काढलेलं होतं त्या साईडला, ह्या साईडला इकडं. पण ते दाखवतो मी स्क्रीनवर तुम्हाला. तर आता मी जाणार आहे घरी. माझं काम झालेलं आहे. मी या आमच्या फेवरेट आणि मोठे युट्यूबर ह्यांना भेटायला आलतो. पहिला मोठे युट्यूबर आपल्या शेजारी उभे आहेत बघा. आणि लय आता गेलो असतो पुण्यात अजून तुम्हाला 2-4 युट्यूबर दाखवले असते. पण आपल्या मी कडकडनी कल्टी मारतो आता. असं आलो ना असंच निघाली. आत नाही गेलो असं. नेक्स्ट टाइम कधी भेटणार? नेक्स्ट टाइम आबाळ फाटलं काळीत फाटलं ना आता ह्या वेळेस सूरज चव्हाण जर बिग बॉस जिंकला तर नेक्स्ट टाइम भेटू, नाही तर नाही भेटणार. जर सूरज चव्हाण नाही भेटला तर मग ह्या वेळेस सिल्वर प्ले बटन घेऊन सर भेटायला आले. आता नेक्स्ट वेळेस कोणते तुम्ही रील जर पाठवल्या, सरांनी जर रील पाठवल्या ऑन कॅमेरा सांगतोय, सरांनी जर रील पाठवल्या तरच डायमंड बटन येऊ शकतं. नेक्स्ट वेळेस डायमंड घेऊन येतो का भेटायला? डायमंड नाही. सूरज चव्हाण जर जिंकला तर पार्टी करायची. सर 12मध्ये जाईल. तुम्हाला सांगतो 2 व्हिडिओ मध्ये सूरज चव्हाणला क्रिटिसाइज केलं ते सर रुसलेलं नाही करायला. सूरज चव्हाणला सपोर्ट करा बरं जागा. हो सूरज चव्हाणला वोट करा. आय स्टँड विथ सूरज चव्हाण अँड स्लीप